शासकीय अधिकाऱ्यावरील खोटा गुन्हा, सत्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल। राजकीय सूड की कटकारस्थान, दिलीप खेडकर प्रकरणावर नवा वाद। धक्का बसावा अशी घटना। एका शासकीय अधिकाऱ्याच्या नावावर नवी मुंबईत अपहरणाचा गुन्हा, पण सत्य काहीतरी वेगळंच। अहिल्यानगरचे दिलीप खेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाचं चित्र स्पष्ट केलं आहे। रबाळे पोलीस स्टेशन हद्दीत कॉन्क्रीट मिक्सर ट्रक क्रमांक MH46 CU 2738च्या हेल्परचं अपहरण झाल्याचा आरोप खेडकर यांच्यावर करण्यात आला होता। पण खेडकर म्हणतात हे सगळं खोटं आहे, राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे। घटना अशी घडली, मुंबईहून पुण्याकडे येताना ऐरोली पुलाजवळ त्यांच्या गाडीला एका मिक्सर ट्रकने धडक दिली। ट्रक चालक आणि हेल्पर खाली उतरले, क्षमा मागू लागले, म्हणाले, साहेब आमच्या मालकाला समजलं तर नोकरी जाईल, उपाशी मरू। दया येऊन खेडकरांनी प्रकरण पोलिसात न नेता गॅरेजला जाऊन एस्टिमेट घेण्याचं ठरवलं। हेल्परला सोबत घेतलं कारण त्यांच्या मोबाईलवर इन्शुरन्सची कॉपी पाठवायची होती। पण दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने गॅरेज बंद होतं। सकाळी वॉचमनने त्या हेल्परला बस स्टँडवर सोडून दिलं। इथपर्यंत सगळं शांत। पण दुपारी पोलीस बंगल्यावर आले आणि अपहरण झालंय असं सांगून थेट डॉक्टर मनोरमा खेडकर यांच्या विरोधात FIR दाखल केली। दिलीप खेडकर म्हणाले, आम्ही त्याला स्वतःहून सोडलं, CDR तपासा, सगळं स्पष्ट होईल। पोलिसांनी कुत्रे सोडले, खंडणी मागितली असे खोटे आरोप लावले, पण एकही पुरावा नाही। खेडकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्य पोलीस महासंचालकांकडे चौकशीची मागणी केली आहे आणि माध्यमांना विनंती केली आहे, खरं सत्य जनतेसमोर या। आता या प्रकरणात पुढे काय उघड होणार हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। आपल्यामध्ये सध्या जे काही विश्वास ठेवण्यासारखी जी जागा आहे ते न्यायालय आहे आणि त्या न्यायालयाने सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला अटकपूर्व जामीन दिलेला आहे। आमच्यावर जो काही अपहरणाचा गुन्हा जो दाखल केलेला होता तो खोटा आहे, कोणाचंही अपहरण केलं नव्हतं। एक सर्वसाधारण प्रॅक्टिस असते, एखादा ऍक्सिडेंट झाला तर समोरच्याला विचारणा केली जाते की काय करायचं, पुढं आपल्याला कायद्याने जायचं का काही नुकसान भरपाई तुम्ही देताय। तर त्या याच्यामधून की त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला पोलीस स्टेशनला वगैरे जायला नको, आमच्या नोकऱ्या जातील। ड्रायव्हरने आणि क्लिनरने त्या ठिकाणी विनंती केल्यामुळं पोलीस स्टेशनला न जाता आम्ही गॅरेजला जाऊन इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला त्याचा खर्च कसा करता येईल यासाठी ते माझ्या बरोबर आले होते। परंतु त्यांना कोणीतरी वेगळा सल्ला दिल्यामुळं त्यांनी आमच्याच विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। खरं तर हे पहिलं असं प्रकरण असेल की एखाद्याच्याच गाडीचं नुकसान होतंय आणि त्याच्यावरतीच गुन्हा दाखल होतोय। तर अशा पद्धतीने जे काही झालेलं आहे अत्यंत चुकीचं आहे। याच्यामध्ये ठीक आहे, FIR दाखल झाला इथपर्यंत आपण समजू शकतो, पण त्यापुढे जाऊन ज्या तपास यंत्रणाने सत्य परिस्थिती न्यायालयाच्या समोर आणली पाहिजे किंवा लोकांच्या समोर मीडियाच्या समोर जे दिली पाहिजे ती सत्य परिस्थिती न देता त्या ठिकाणी तो गुन्हा अधिक कशा पद्धतीने एकदम गंभीर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला। तो जो काही हेल्पर होता आम्ही स्वतः त्याला स्टँडवर नेऊन सोडलेलं, परंतु पोलीस त्या ठिकाणी सांगतायत की आम्ही ताब्यात घेतलं, परंतु त्याचा कुठलाही पंचनामा ते दाखवत नाहीयेत, कुठली व्हिडिओ क्लिप दाखवत नाहीयेत। आणि अशा पद्धतीने अजून यांना कशा पद्धतीने गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवता येईल असा त्या ठिकाणी प्रयत्न झाला। त्याचबरोबर माझे जे काही सहकारी आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत, काम करणारे आहेत, त्यांना गरज नसताना त्या ठिकाणी 8-8 दिवस बोलून त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाण करणं हे चुकीचं आहे, त्यांचा काही संबंध नसताना एखादा कॉल कधीतरी 15-20 दिवसापूर्वी त्यांच्याशी झालेला असल्यामुळे त्यांना अशा पद्धतीने टॉर्चर करणं हे पण चुकीचं आहे। आमच्या अंगावर कुत्रे सोडले अशा पद्धतीचा जो काय आरोप केलेला आहे तोही चुकीचा आहे। जर कुत्रे सोडले असले तर कुठेतरी चावल्याचा, एखादा व्हिडिओ आल्याचा, त्या गोष्टीचा तुम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। गेटवरून चढून त्या ठिकाणी बंगल्यामध्ये गेले, तोडलं, परंतु त्यांच्या अहवालामध्ये आम्ही त्यांच्या परवानगीने त्यांच्या बंगल्यामध्ये शिरलोय असे माझे त्या ठिकाणी रिपोर्ट आहेत। म्हणजे तुम्ही करताना पोलिसांनीच त्या ठिकाणी दादागिरी करायची, पोलिसांनीच त्या ठिकाणी सगळे नियम कायदे पायदळी तुडवायचे आणि समोरच्याला अट्टल गुन्हेगार आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवायचं ही पूर्णतः चुकीची गोष्ट आहे। या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि निश्चितच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी वरिष्ठाकडे
त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे. संबंधित टीमला तुमचा अंगरक्षक प्रल्हाद कुमार यांनी तुम्ही मारहाण केली असा आरोप होतोय, मात्र आता दिलासा मिळाला आहे. या मागे पोलिसांवरती कोणाची दबाव यंत्रणा होती असं वाटतं? पोलीस स्वतः तुम्हाला जास्त छळतात? एक सर्वसाधारण पद्धत आहे, कुठेही गेला तर दोन भांडणं झाल्यानंतर आपण काय करतो की FIR मारहाणची झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल घ्यावं लागतं. असं त्या मेडिकलमध्ये त्याला कुठं मारहाण केल्याची एखादी खून निशाणी किंवा त्याची मेडिकल केली आहे का? पोलिसच मारहाण केल्याची मेडिकल केल्याशिवाय कधी गुन्हा दाखल करत नाहीत. मग पोलीस असं कसं म्हणू शकतात? त्यांनी त्याची तपासणी करायला नको होती का? त्याचा रिपोर्ट असं त्यांच्याकडे आहे का? त्याची मागणी करा. जर मारहाण केल्याचे कुठे काही खुणा आहेत का ते प्रूव्ह होईल. मारहाण केल्याची आम्ही त्या क्लिनरला मारहाण का करावी? तो गरीब माणूस 8-10 हजारावर पोट करणारा, त्याच्यापासून आम्हाला काय मिळणार आहे त्याला मारहाण करून? आणि पद्धतीने आरोप होते मारहाण केली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला, टॉर्चर केलं, तर पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? तुम्हाला त्याबाबत काय वाटतं? दबाव आहे किंवा काय आहे, पण पोलिसांनी अत्यंत चुकीची कारवाई केलेली आहे. असं कधीही घडत नाही अशा पद्धतीचे पोलीस की ज्या माणसाला तुम्ही रिटेन केलं नाही, ताब्यात घेतलं नाहीये तिथून, तरी तुम्ही म्हणताय की आम्ही त्यांच्या घरातून ताब्यात घेतलंय. कोर्टाने त्यांना विचारलं की तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीचे पंचनामे आहेत आणि तुम्ही त्याला ताब्यातून घेतलं तर तुमच्याकडे पंचनामा नाहीये. त्या ठिकाणी ते निरुत्तर झाले आणि कोर्टाने त्या ठिकाणी जामीन मंजूर केलेला. कोर्टाने आता जामीन मंजूर केला. तुम्ही पोलिसांवर आरोप करताय, नेमके कोणते PI होते, कोणते तपास अधिकारी होते, त्यांच्यावरती कोणाचा दबाव होता, कोणावरती संशय आहे का? नेमकं काय याच्यामध्ये पोलिसांनी अन्याय केला, पण कशामुळे केला? कोणाच्या दबावामुळे केला का? काय सांगा? कुठल्या पोलीस स्टेशन किंवा कुठल्या कर्मचारी? याच्यामध्ये रबाळे पोलीस स्टेशनचे जे काही खरात म्हणून त्या ठिकाणी नाव दिसतंय त्यांच्या रिपोर्टमध्ये, मी अजून कोणालाही भेटलेलो नाहीये. रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी दिसतंय किंवा आमच्या लोकांना जे काही नेऊन तिथं मारहाण केलेली आहे, दबाव टाकलेला आहे, तर त्यांचंच त्या ठिकाणी पुढे नाव येते. त्यांचे काही सहकारी आहेत, सगळ्याचे त्यांना नावं माहिती नाही आहेत. 8-8, 10-10 पोलीस त्या ठिकाणी त्यांची टीम त्या ठिकाणी येत होती. चतुर्शिंगी पोलीस स्टेशनलाही त्यांनी त्या ठिकाणी हे केलं, सामील करून घेतलं. चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचा तसा काही संबंध नव्हता. ते काम यांना सहकार्य करत नाही किंवा काय माहित नाही, तिथं यांनी FIR दाखल केला त्या पोलीस स्टेशनमध्ये. तर ह्या अशा पद्धतीने, बरं तुम्हाला एक माहिती आहे की जर आपण जसं म्हणतो की उशिरा न्याय मिळालेला काही अर्थ नसतो, तसंच काय आपण जे म्हणतो ना, जस्टिस हारीज इज जस्टिस बरीज, असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये खूप घाईघाईने खूप कारवाई करणं, चुकीची कारवाई करणं, कोणाला ताब्यात घेणं, उलट सुलट करणं, हा सुद्धा एक अन्याय करणारी गोष्ट आहे. एवढी कुठलीही गोष्ट समजा एखादी आता काहीतरी घडणार असेल, असं असेल तर तुम्ही करू शकता. जर हेल्पर त्या ठिकाणी आहे, त्याला कुठलंही काही झालेलं नाही, तरी तुम्ही 10-10, 15-15 दिवस बंगल्याच्या भोवती आणि तिथं तळ ठोकून बघताय, सगळ्या लोकांना त्रास देताय, टॉर्चर करताय, महिलांना टॉर्चर करताय, त्यांचं जिना तुम्ही त्या ठिकाणी हराम केलेलं आहे की असा कुठला एवढा मोठा गुन्हा केला होता. हे पूर्णतः निश्चितच पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असतील किंवा त्यांचा काहीतरी चुकीचा हेतू त्यामध्ये असू शकतो, असं मी निश्चित या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. निवडणूक लढवली होती, आता पुन्हा निवडणूक आलेली आहे, या पार्श्वभूमीवर एक त्रास नाही, मी म्हणण्यापेक्षा सगळीकडे ही चर्चा आहे की ज्या पद्धतीने केलं जातं, एक आपल्याला अंदाज असतो की कुठल्या पद्धतीचा कोण माणूस गुन्हा करू शकतो. माझ्यासारखा माणूस ज्याचं प्रशासनामध्ये सगळं आयुष्य गेलंय, कायदा माहिती आहे, स्वतः मी ॲडव्होकेट म्हणजे प्रॅक्टिस जरी नाही केली तर कायद्याचा मी पदवीधर आहे, त्या सगळ्या गोष्टी माहीत असताना मी अशा पद्धतीचा गुन्हा करेल आणि तोही एका हेल्परला अपहरण करेल, ही गोष्ट म्हणजे खरं तर कोणालाच विश्वास ठेवण्यासारखी नाहीये. पण तशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. याचाच अर्थ हा होतो की जाणून बुजून कशाही पद्धतीने यांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवा, त्यांना बदनाम करा, त्यांना परेशान करा की जेणेकरून की हे यांनी जे काही ठरवलेलं आहे तर हे त्यापासून दुरावतील, अशा पद्धतीचं ते त्या ठिकाणी परिस्थिती. नवी मुंबई पोलीस ठाण्याचे कोणते अधिकारी होते, कोणते कर्मचारी होते, संबंधित अधिकाऱ्याचं नाव माहिती का? दबाव म्हणजे जे अन्याय झाला तुमच्यावरती, जो अन्याय केला गेला तो कुणी केला, कोणाच्या आदेशाने केला? नाही, तिथं आयोचं जे नाव दिसतंय तो ते खरात आहे. सगळे जे सांगतायत खरात आणि दुसरे त्यांचे काही असिस्टंट आहेत, मला त्याचे नावं नाही सांगता येणार कारण तिथं लोकांना नावं सांगणं, तिथं गेल्यानंतर हाणणं मारणं बोलणं हा असा प्रकार चालतोय. तिथं बंगल्यामध्ये आल्यानंतर बाजूला घेऊन जायचं, कामगाराला मागं ठोकायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही असं बोला, असं सांगा. ते अशा पद्धतीने त्यांना जे पाहिजेत तशा पद्धतीचे त्या ठिकाणी त्यांनी दबाव घेतलेले आहेत, जबाब घेतलेले आहेत. त्या जबाबामधून अजून आपल्याला अतिरिक्त काय करता येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी
प्रयत्न केलेला आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे असा संशय आहे का? त्यावेळेला तुम्ही फरार असं सातत्याने दाखवलं जातं. तुम्ही पोलिसांकडे थेट का जात नाही किंवा न्यायालयात अगदी तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे की माणसावर एखादा वाईट प्रसंग आला, एक सर्वसामान्य सांगतो तर माणूस जो विश्वासाचा असतो त्याच्याकडे जातो. पण जिथं पोलिसच जर खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करत असतील, खोट्या पद्धतीने तपास करत असतील, उलट तिथं ते अशा पद्धतीने करतात की सुरुवातीला बेलेबल ऑफेन्स दाखवतात आणि तुम्ही पोलीस स्टेशनला गेला की एखादा नॉन बेलेबल त्याच्यात ऑफेन्स ऍड करतात आणि तुम्हाला तिथं अटक करतात. आणि अशी परिस्थिती निर्माण करायची की घरातला एकही माणूस ठेवायचा नाही की जो बेलसाठी प्रयत्न करणार नाही, काहीच करणार नाही, सगळ्यांना हे करायचं. यावेळेस पण त्यांनी तेच केलेलं आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, डॉक्टर मनोरमावर दाखल करायचा, भाऊ वगैरे त्यांच्यावर आहे त्यांना टॉर्चर करायचं, माझ्या जवळचे लोक टॉर्चर करायचं की कोणीही तिथं यांच्या जवळ जायला नको आणि यांना जेवढा त्रास होईल तेवढा त्रास संशय कोणाचा आहे का? कोणी पॉलिटिकल दबाव करतोय, कोणावर संशय आहे? तिथपर्यंत ठीक आहे, पण का करताय? नाही, आता याच्या पडद्यामागचे सूत्रधार आहेत त्या काय अजून तर काही उघड झालेलं नाही. मी काय जोपर्यंत आपल्याला ठोस माहिती नाही तोपर्यंत त्या बोलण्याला काही अर्थ नाही. परंतु एकंदरीत परिस्थिती बघता पोलीस जी काही कारवाई करतायत तर ती योग्य कारवाई नाहीये. हे तुमच्याही आता मी म्हणतो की तुम्हीच आतापर्यंत बातम्या दाखवल्यात का नाहीये की त्या हेल्परला त्यांच्या घरामधून ताब्यात घेतलं. त्यांना विचारा कधी ताब्यात घेतलं, त्यावेळेस मीडिया बरोबर होतात. एखादी त्याची बाईट का नाही, एखादा तुमचा हे का नाही, आमच्या तिथला एखादा ड्रायव्हर जरी बाहेर पडला तर त्याच्या तुम्ही बाईट घेतलेले आहेत की अरे तो कसा बाहेर पडला, काय करतो, आणि तुम्ही त्या हेल्परला ताब्यात घेताना त्याची बाईट नाहीये, त्याचा पंचनामा नाहीये, हे तुम्हाला नाही वाटत की हे चुकीचं आहे? आता पंचनामा नाही म्हणतात, मेडिकल रिपोर्ट नाही म्हणतात, त्या आधारे या पोलिसांच्या विरोधात आपण काय भूमिका घेणार? निश्चितच भूमिका घेणार आहे, निश्चितच मी भूमिका घेणार आहे. हे सगळे प्रूफ जे आहेत ते मी वरिष्ठाकडे, त्यांचे ठाण्याचे आयुक्त असतील, डीजी असतील तर त्यांच्याकडे देणार आहे. आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची तुम्ही जे जे काही मुद्दे आलेले आहेत तर त्याची सखोल चौकशी करण्याची विनंती करणार आहे. आणि याच्यामध्ये जे जे दोषी अधिकारी आहेत पोलीस स्टेशन त्यांच्यावर कारवाई करण्याची माझी त्या ठिकाणी मागणी असणार. पोलीस ज्या वेळेला चौकशी करायला घरी येतात त्यावेळेला गेट उघडलं जातं असं सातत्याने आरोप होतो, असं का? आता माझ्याकडे रिपोर्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की यांच्या संमतीने आम्ही त्या ठिकाणी घरामध्ये आलो. घरामध्ये पहिल्यांदा जे ते आले, पहिल्यांदा आल्यानंतर की त्यांनी सांगितलं की आम्हाला आतमध्ये घ्या. साहजिक प्रश्न आहे की आजकाल कोण पोलीस आहेत, नाही आहेत, खरे आहेत, खोटे आहेत, कशासाठी आलेत? आज तुम्हीच कायद्याच्या बाबतीत तुम्ही प्रोसिजर पाहा ना. सर्च वॉरंट का नाही आणत तुम्ही? एखाद्याच्या बंगल्यात जाताना सर्च वॉरंट आणल्यानंतर कोणी अडवू शकतो का? नाही अडवू शकत. सर्च वॉरंट नव्हतं त्यांच्याकडे, काहीच नव्हतं. जेव्हा ते सर्च वॉरंट घेऊन आले का नाही माहिती नाहीये, पण दुसऱ्यांदा जेव्हा आले गेटच्या वरून ते चढून आले. ते असं नाही म्हणत त्यांच्या रिपोर्टमध्ये आम्ही गेटच्या आत चढून म्हणतो, ते सांगतात त्यांच्या संमतीने आम्ही त्यांच्या घरात गेलो. म्हणजे त्यांचीच हे दिसताना जी कॉन्ट्रावर्सी आहे का? जर तुम्हाला कायद्याने अलाउड आहे, गेटवरून चढून जायचं अलाउड आहे, जी फॅक्ट झाली ती तुमच्या रिपोर्टमध्ये लिहा ना, यांना दाखवा ना, तुम्ही न्यायालयाच्या समोर मांडा ना. न्यायालय म्हणेल ना की तुम्ही त्यांना आतमध्ये का नाही घेतलं. ते असं कुठेही करता येत नाही. कायदा जरी असेल तर कायदा हा कायद्याच्या पद्धतीनेच पाळला पाहिजे. हातामध्ये आज हाणमार करायची तर कायद्यामध्ये तरतूद आहे का? मग तुम्ही कोणालाही उचलता, कोणालाही नेता, हाणता, मारता, हे म्हणजे तुम्ही काही केलं तर चालतं पोलिसांनी, आणि दुसऱ्याने मात्र काही करायचंच नाही, करतच नाही आहेत लोक. पण अशा पद्धतीने पोलीस का वागतात मला खरंच आश्चर्य वाटतंय की माझ्यासारखा एवढा शिकला सवरलेला माणूस माझ्या सुद्धा डोक्याला की ही काय पद्धत आहे? करा ना तुम्ही, एखाद चौकशी करा, गुन्हा दाखल करा, त्याची काय ट्रायल होईल कोर्टामध्ये, कोर्ट ठरवेल काय शिक्षा करेल, जेलमध्ये जाता येईल दोषी असलं तर. पण तुम्हीच का ठरवता? पोलिसांना कोण गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार नाहीये. त्यांना फक्त तपास करून सत्य परिस्थिती न्यायालयाच्या समोर मांडायची, न्यायालय ठरवेल. पण तुम्ही सत्य परिस्थिती मांडत नाहीये. तुम्ही अजून 5-10 कलम कसे त्याच्यामध्ये टाकता येईल अशा पद्धतीने जर तपास करत असेल तर अशा पोलिसाकडे कोण जाईल? या प्रकरणी तुमचं पुढचं काय भूमिका आहे? का तुम्ही काय ऍक्शन केलं? नाही, माझी भूमिका आहे की ज्यांनी हा चुकीच्या पद्धतीने तपास केलेला आहे मी वरिष्ठाकडे दाद मागणार आहे. शेवटी आपण सर्वसामान्य माणूस काय करू शकतो? मी सर्व्हिसमध्ये होतो, आता मी पण तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे की एक आपण अर्ज करू शकतो, मागणी करू शकतो, जास्तीत जास्त एखादं उपोषण करू शकतो. अजून नाहीच ऐकलं तर उद्याच्याला कोर्टामध्ये तर आम्ही क्रॅशिंगसाठी जाणारच. इथे हे सगळं चुकीचं आहे म्हणून. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर.
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.